नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला. महाराष्ट्र राज्यामध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल 20 सरकारी विभागामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो भरती निघालेली आहे, जाहिरात आलेली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे ऑलरेडी चालू आहे. तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता. आणि या भरतीमध्ये जर तुमचं शिक्षण 10वी पास असेल तर फॉर्म भरता येणार आहे. 12वी पास जरी तुम्ही असाल तरी सुद्धा फॉर्म भरता येणार आहे. ग्रॅज्युएशन जरी तुमचं झालं असेल तरी फॉर्म भरता येणार आहे. तुमचा ITI वगैरे झालं असेल तरी फॉर्म भरता येणार आहे. तुमचा डिप्लोमा वगैरे झाला असेल तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. तुम्ही 10वी पास आहे तरी सुद्धा आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे. तर टोटल 20 सरकारी विभागामध्ये या ठिकाणी जागा चालू आहे, जाहिरात आलेली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार फॉर्म या भरतीमध्ये भरू शकता, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर काही काही असे विभाग सुद्धा आहे की त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पेपर नाही आहे, एक लक्षात ठेवा. काही काही विभागामध्ये पेपर सुद्धा नाही आहे, एक लक्षात ठेवा. तर जास्त चान्सेस आहे सिलेक्शन होण्याचे. आणि पगारचा जर आपण विचार केला तर जवळपास काही काही पदामध्ये 20-30 हजार रुपये 40 हजार रुपये महिना आपल्याला या ठिकाणी साहजिकच भेटणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला माहिती सांगणार आहे कोणकोणत्या विभागामध्ये किती जागा निघाले याबद्दल, फॉर्म भरण्याची तारीख, त्याचबरोबर पात्रता. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून 10वी-12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहू राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला. ठीक आहे. तर वॅकन्सी नंबर 1 निघून येते. वॅकन्सी नंबर 1 निघून येते राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा विकास महामंडळमध्ये 85 जागांसाठी भरती चालू आहे. पात्रता अभियांत्रिकी पदवी मागितली, शेवटची तारीख 8 जून 2026 आहे. इंडियन नेव्हीमध्ये 15 जागांसाठी भरती चालू आहे. शैक्षणिक पात्रता अभियांत्रिकी पदवी मागितली, शेवटची तारीख आहे 1 जून 2026. त्यानंतर कोल इंडिया लिमिटेडमध्ये 600 जागांसाठी भरती चालू आहे. पात्रता अभियांत्रिकी पदवी MSc MTech मागितली, शेवटची तारीख 11 जून 2026 आहे. इंडियन आर्मीमध्ये 190 जागांसाठी भरती चालू आहे. पात्रता 10वी पास मागितली, शेवटची तारीख 31 मे 2026 आहे. महानदी कोलफील्ड लिमिटेडमध्ये 500 जागांसाठी भरती चालू आहे. पात्रता अभियांत्रिकी पदवी ITI मागितली, शेवटची तारीख 28 मे 2026 आहे. त्याचबरोबर UGC NET नीटमध्ये जर पाहिलं 2026. पात्रता पदवीधर पदवी मागितली, शेवटची तारीख 20 मे 2026 आहे. आधार CSC गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेडमध्ये 300 जागांसाठी भरती चालू आहे. पात्रता 10वी-12वी ITI मागितली, शेवटची तारीख 20 मे 2026 आहे. लोकसेवा आयोगमध्ये 552 जागांसाठी भरती चालू आहे. शैक्षणिक पात्रता पदवी मागितली आणि शेवटची तारीख 14 मे 2026 आहे. तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे, तर PSI झालं, STI झालं, तर हे काही पद होते. त्याचबरोबर भारतीय रिझर्व्ह बँकेत 60 जागांसाठी भरती चालू आहे. शेवटची तारीख 20 मे 2026 आहे. पात्रता पदवी मागितली, पदव्युत्तर पदवी मागितली आहे. त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघाली आहे. सुरक्षा रक्षक मंडळ महाराष्ट्र 317 जागांसाठी सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघाली आहे. पात्रता 12वी पास यामध्ये लागते. महिला उमेदवार पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकता. शेवटची तारीख 28 मे 2026 आहे. ऑनलाईन पद्धतीने ऑलरेडी फॉर्म भरण्यात आलो आहे. सुरक्षा रक्षक मंडळची भरती चालू आहे. जवळपास 317 किंवा 300 प्लस जागांसाठी ही भरती चालू आहे. आणि यामध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये, कारण की कोणताही पेपरने डायरेक्ट आपलं सिलेक्शन होणार आहे ग्राउंडच्या बेसवर. आणि याच्या अगोदर आपण व्हिडिओ टाकलेले आहे. तर सुरक्षा रक्षक मंडळची जी भरती आहे नागपूर जिल्हा, वर्धा, गोंदिया, भंडारा या 4 जिल्ह्यांसाठी निघाले. या 4 जिल्ह्यातले विद्यार्थी इथं फॉर्म भरू शकता. कोणत्याही पेपरने डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे आपलं या ठिकाणी ग्राउंडच्या बेसवर. आणि पगार 22,000 रुपये महिना भेटणार आहे. खाकी वर्दी भेटणार आहे. ड्युटी जे लागणार आहे सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय, त्याचबरोबर सरकारी दवाखाने, महानगरपालिका झालं, त्याचबरोबर जे काही या ठिकाणी बांध आहे, धरण आहे, त्याचबरोबर ठीक आहे जे काही सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय अशा ठिकाणी आपली ड्युटी लागणार आहे. त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 1865 जागांसाठी भरती चालू आहे. पात्रता पदवी मागितला 19 मे 2026, शेवटची तारीख आहे. आदिवासी विकास विभागमध्ये महाराष्ट्रामध्ये 416 जागांसाठी भरती चालू आहे. पात्रता 10वी पास मागितला, शेवटची तारीख 18 मे 2026 आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन 731 जागांसाठी भरती चालू आहे. पात्रता 12वी पास मागितल्या, 15 मे 2026 शेवटची तारीख आहे. राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये 188 जागांसाठी भरती चालू आहे. पात्र लागणार आहे. त्याचबरोबर शेवटची तारीख 12 मे 2026 आहे. MECON लिमिटेडमध्ये 103 जागांसाठी भरती चालू आहे. पात्रता अभियांत्रिकी पदवी MBA मागितली, शेवटची तारीख 11 मे 2026 आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 250 जागांसाठी भरती चालू आहे. 17 मे 2026 शेवटची तारीख आहे. SSC स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये JST 84 जागांसाठी भरती चालू आहे.
14 मे 2026 शेवटची तारीख आहे. चलन नोट मुद्रणालय नाशिकमध्ये 534 जागांसाठी भरती होईल आहे. 10वी मागातला, ITI मागातला, डिप्लोमा मागातला आहे. 19 मे 2026 शेवटची तारीख आहे. साऊथ ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेडमध्ये 1055 जागांसाठी भरती चालू आहे. अभियांत्रिकी पदवी मागातले शेवटची तारीख 14 मे 2026 आहे. तर सर्व जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. वॅकन्सी नंबर 1 निघून येते. केंद्रीय राखीव पोलीस दलमध्ये 9,195 जागांसाठी भरती झाली आहे. पात्रता 10वी पास मागितला आहे. शेवटची तारीख 19 मे 2026 आहे. आणि त्याचबरोबर महिला उमेदवार, पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकतात 10वी पासवर. CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे 9,195 जागांसाठी भरती आहे. वॅकन्सी नंबर 1 आहे. त्यानंतर जे आहे वॅकन्सी नंबर 2 आहे. राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा विकास महामंडळ 85 जागा. अभियांत्रिकी पदवी मागितला आहे. शेवटची तारीख 8 जून 2026 आहे. इंडियन नेव्हीमध्ये 15 जागांसाठी भरती चालू आहे. अभियांत्रिकी पदवी मागितला आहे. शेवटची तारीख 1 जून 2026 आहे. कोल इंडिया लिमिटेडमध्ये 600 जागांसाठी भरती चालू आहे. पात्रता अभियांत्रिकी पदवी MSc MTech मागितला आहे. शेवटची तारीख 11 जून 2026 आहे. इंडियन आर्मीमध्ये 190 जागांसाठी भरती चालू आहे. पात्रता 10वी पास मागितला आहे. शेवटची तारीख 31 मे 2026 आहे. महानदी कोलफील्ड लिमिटेडमध्ये 500 जागांसाठी भरती पात्रता अभियांत्रिकी पदवी ITI मागितला आहे. शेवटची तारीख 28 मे 2026 आहे. UGC यांनी नीटमध्ये जे पदव्युत्तर पदवी मागितली. शेवटची तारीख 20 मे 2026 आहे. आधार CSC ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडमध्ये 300 जागांसाठी भरती झाला. पात्रता 10वी 12वी ITI मागितला आहे. शेवटची तारीख 20 मे 2026 आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग 552 जागांसाठी भरती झाला. पात्रता पदवीधर मागितला आहे. 14 मे 2026 शेवटली तारीख आहे. सुरक्षा रक्षक मंडळमध्ये 317 जागांसाठी भरती झाला. पात्रता 12वी. शेवटची तारीख 28 मे 2026 आहे. यामध्ये जे आहे नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा या जिल्ह्याचे विद्यार्थी भरू शकतात सुरक्षा रक्षकमध्ये. त्यानंतर जे आहे भारतीय रिझर्व्ह बँक 60 जागांसाठी भरती चालू आहे. पदव्युत्तर पदवी मागितली. शेवटची तारीख 20 मे 2026 आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 1865 जागांसाठी भरती चालू आहे. पदवी मागितली आहे. शेवटची तारीख 19 मे 2026 आहे. आदिवासी विकास विभाग महाराष्ट्रामध्ये 416 जागांसाठी भरती चालू आहे. 10वी पास मागितला आहे. 18 मे 2026 आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये 731 जागांसाठी भरती चालू आहे. 12वी पास मागितला आहे. शेवटची तारीख 15 मे 2026 आहे. राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर लिमिटेडमध्ये 188 जागांसाठी भरती चालू आहे. अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा BSc आणि 12 मे 2026 शेवटची तारीख आहे. MECON लिमिटेड 103 जागांसाठी भरती चालू आहे. अभियांत्रिकी पदवी MBA मागितली. शेवटची तारीख 11 मे 2026 आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 250 जागांसाठी भरती चालू आहे. पात्रता अभियांत्रिकी डिप्लोमा BCom BBE BSc मागितले आहे. त्याचबरोबर शेवटची तारीख 17 मे 2026 आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये जे JHT 84 पदांसाठी भरती चालू आहे. हिंदी पदव्युत्तर पदवी मागितली. शेवटची तारीख 14 मे 2026 आहे. चलन नोट मुद्रणालय नाशिकमध्ये 534 जागांसाठी भरती चालू आहे. पात्रता 10वी पास मागितला. ITI मागितला. डिप्लोमा मागितला. शेवटची तारीख 19 मे 2026 आहे. त्याचबरोबर साऊथ ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेडमध्ये 1055 जागांसाठी भरती चालू आहे. अभियांत्रिकी पदवी मागितली. शेवटची तारीख 14 मे 2026 आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे वॅकन्सी आहे. ठीक आहे.